जळगाव हादरलं, प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा शेवट. मोबाईलमधील अनसेट झालेला मेसेजने उघडले पूर्ण सत्य. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विवाहित प्रेयसी वेळ देत नसल्याच्या कारणाने विवाहित प्रियकराने तिच्याच घरात जाऊन तिला संपवलं. स्वतःनेच टोकाचं पाऊल उचललं. जळगाव जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अकोलखेडा येथील दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अनिता जगदीश पाटील आणि देवानंद सुरेश धनगर या दोन व्यक्तींच्या आयुष्याचा झालेला हा करुण अंत केवळ एका वादाचा परिणाम नसून त्यामागे गेल्या काही वर्षापासून सुरू असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्यातून निर्माण झालेली मालकी हक्काची भावना कारणीभूत होती. देवानंद आणि अनिता यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. आजच्या डिजिटल युगात नाती जितक्या वेगाने जुळतात तितक्याच वेगाने त्यात विसंवादही निर्माण होतात. त्यांच्यातील ओळख प्रेमात बदलली आणि हे प्रेम संबंध तब्बल 4-5 वर्षे टिकले. मात्र दोघेही विवाहित असल्याने या नात्याला सामाजिक मान्यता मिळणे कठीण झाले होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. अनिताने देवानंदला वेळ देणे बंद केले होते, तसेच ती त्याला टाळू लागली होती. देवानंदच्या मनात या गोष्टीमुळे संशयाचे पाल चुकचुक करू लागले. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नात्यात असुरक्षित वाटते तेव्हा ती व्यक्ती एकतर स्वतःला सावरते किंवा समोरच्यावर अधिकार गाजवू लागते. देवानंदच्या बाबतीत दुसरी गोष्ट घडली. अनिता दुसऱ्या कोणाशी तरी बोलते असा संशय त्याला भासू लागला आणि याच संशयाने त्यांचे रूपांतर माथेफिरू प्रियकरात गेले. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाचा दुरावा म्हणजे देवानंदच्या मोबाईलमध्ये सापडलेला तो अनसेट मेसेज. गुन्हेगारी जगतात अनेकदा आरोपी पुरावा नष्ट करतात, पण या घटनेत देवानंदने स्वतःचा गुन्हा आणि त्यामागची भावना त्या मेसेजमध्ये लिहून ठेवली होती. जगदीश, मला माफ करा. माझे आणि अनितांचे प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. ती मला टाळत आहे, दुसऱ्यासोबत बोलते. मी तिला सोडवणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही. हा मेसेज अनिताच्या पतीला जगदीश पाटील पाठवण्यासाठी टाईप केला होता. जर हा मेसेज वेळेत पाठवला गेला असता किंवा कोणाला या मानसिकतेची कुणकुण लागली असती तर कदाचित 2 जीव वाचू शकले असते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होते. तो मेसेज सेंड होण्यापूर्वीच रक्ताचा सडा पडला. शनिवारी सकाळी 10 वाजायच्या सुमारास जेव्हा अनिताचे पती जगदीश पाटील कामाच्या निमित्ताने घराबाहेर होते तेव्हा देवानंदने आपली मोटारसायकल घेऊन अकोलखेडा गाठले. तो आधीच पूर्ण तयारीत होता. त्याच्याकडे गावठी कट्टा पण होता, ज्यावरून हे स्पष्ट होते की तो केवळ बोलायला नाही तर टोकाचा निर्णय घेऊनच आला होता. अनिताच्या घरात शिरल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला.
तो मेसेज जो त्याने टाईप केला होता त्यातील संतापाचा स्फोट झाला. देवानंदने आणि अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. रक्ताच्या तारोळ्यात पडलेल्या अनिताला पाहिल्यानंतर काही सेकंदाच त्याने स्वतःवरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. एका क्षणात 2 सुखी संसार उद्ध्वस्त झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब होलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. देवानंदकडे कट्टा कोठून आला याचा तपास पोलीस करत आहेत. अनधिकृत शस्त्रसाठा हा ग्रामीण भागात चिंतेचा विषय बनत आहे. दोघांच्या कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया चॅटवरून हे स्पष्ट झाले की संशयाची ठिणगी अनेक दिवसापासून घुमसवत होती. सामाजिक दबावामुळे किंवा कौटुंबिक जबाबदारीमुळे अशी नाती जेव्हा संपुष्टात आणली जातात तेव्हा एक पक्ष तो स्वीकारू शकत नाही. यातूनच तुला कोणाचीच होऊ देणार नाही ही हिंसक वृत्ती जन्म घेते. देवानंद ज्या मानसिक स्थितीत होता ती अतिव्याप्ती प्रेम या प्रकरणात मोडते. जेव्हा प्रेम हे आनंदापेक्षा वेदना आणि संशय देऊ लागतात तेव्हा ते जीव घेणे ठरतात. जर अनिताच्या कुटुंबियांना किंवा पतीला या धमक्याविषयी आधी माहिती असती तर कायद्याची मदत घेता आली असती. जळगावाची ही घटना केवळ एक गुन्हेगारी बातमी नसून कोसळत्या सामाजिक मूल्यांचे प्रतीक आहे. संशयापायी स्वतःच्या हाताने आयुष्य संपवणे आणि दुसऱ्याचा पण जीव घेणे ही शौर्याची गोष्ट नसून मानसिक विकृती आहे. मोबाईलमधील तो न पाठवलेला मेसेज आजही त्या थंडीच्या रात्री सारखा गोठणारा आहे, जो सांगतो की रागाच्या भरात घेतलेला निर्णय कधीही बरोबर नसतो. जर मित्रांनो तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.